या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या गुरुजींसोबत फोनवर बोलत असते आणि त्यांना सांगत असते की लवकरच मी आणि आदित्य मंदिरामध्ये येऊ आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर इथे पोहोचण्याचा प्रयत्न करा, मी तुमची वाट बघतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं ना तरी आजच त्या मूर्तीची तुमच्या देवघरामध्ये स्थापना व्हायला हवी. आणि त्यावेळी अहिल्या हो म्हणते आणि घाईघाईने खोलीतून बाहेर पडते. हॉलमध्ये श्रीकांत, आदित्य, प्रीतम आणि प्रिया तिचीच वाट बघत उभे असतात. परंतु पायऱ्यांवरून उतरत असताना अहिल्याचा पाय मुरगळतो आणि ती खाली पडते. त्यामुळे सगळेजण घाबरतात. पटकन अहिल्याकडे धावत जातात आणि तिला आधार देत एके ठिकाणी बसवतात. तोपर्यंत ती पारू आणि सावित्रीसुद्धा बाहेर येतात. अहिल्याची अवस्था पाहून सगळेजण खूपच घाबरलेले असतात. आदित्य पटकन प्रीतमला डॉक्टरांना बोलवायला सांगतो, तर श्रीकांत पारूला म्हणतो की डॉक्टर येईपर्यंत तू तुझा लेप बनवून आण. त्यामुळे पारू लगेच किचनमध्ये जाते. मात्र त्यावेळी अहिल्या आदित्यला असं म्हणत असते की आदित्य, आपण आधी गुरुजींकडे जाऊ आणि ती मूर्ती घेऊन येऊ आणि मग त्यानंतर मी डॉक्टरांकडे जाईल. परंतु तिचं बोलणं ऐकून श्रीकांत आणि आदित्य तिच्यावर ओरडत म्हणतात की अगं, तुला किती लागलं आहे. आदित्य म्हणत असतो की आई, तू प्लीज आराम कर आणि मी जाऊन मूर्ती घेऊन येतो. त्यामुळे अहिल्याचा नाईलाज होतो. तितक्यात ती दामिनी त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम अहिल्याला विचारत असते की वहिनी, काय झालं. तर आदित्य तिला सांगतो की आई जिन्यावरून पडली आहे. त्यामुळे दामिनी खूपच काळजी असल्याचं नाटक करू लागते आणि मग ती अहिल्याला असंही म्हणते की तुम्ही काळजी करू नका, हवं तर आदित्यसोबत मंदिरात मी जाईल. परंतु अहिल्या तिला सांगते की तुला तुझ्या आवडीचा मूव्ही पाहायचा होता ना, मग जा आणि आपल्या होम थिएटरमध्ये जाऊन बघ. त्यामुळे दामिनी खुश होते आणि लगेच मूव्ही पाहायला जाते. तर इकडे अहिल्या आदित्यला म्हणत असते की मी येते तुझ्यासोबत, पण तो काही ऐकत नाही आणि मग शेवटी तो एकटाच गुरुजींकडे जाण्यासाठी निघतो. तर श्रीकांत, प्रिया अहिल्याला घेऊन खोलीमध्ये जातात. त्यानंतर पारू अहिल्याच्या पायाला तो लेप लावते. तर अहिल्या प्रियाला विचारत असते की तू तर दादाकडे जाणार होती ना, मग काय झालं. आणि ते ऐकून प्रिया प्रीतमकडे बघू लागते. त्या दोघांना काय बोलावं ते सुचत नाही. आणि मग प्रीतम अहिल्याला असं सांगतो की आई, आम्ही नंतर जातो, आता तुझ्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे ना. पण अहिल्या म्हणते की इथे माझी काळजी घेण्यासाठी खूप माणसं आहेत, तुम्ही जा, गावाला जाऊन या. मी दादाला आधीच सांगून ठेवले की आज तुम्ही येणार आहात म्हणून. त्याला देखील प्रियाची खूप आठवण येत होती आणि त्यामुळे मग प्रिया आणि प्रीतम नाईलाजाने म्हणतात की ठीक आहे आई, आम्ही गावाला जातो, पण आम्ही आजच संध्याकाळी परत येऊ, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते. त्यानंतर मग ते दोघेजण घरातून बाहेर पडतात. श्रीकांतही त्याच्या कामासाठी जातो. अहिल्या मात्र खूपच काळजीत असते. त्यामुळे पारू विचारते की देवी आई, काय झालं. तर अहिल्या म्हणत असते की आज गुरुजींनी आदित्यला एक मूर्ती घेण्यासाठी देवळात बोलावलं आहे आणि त्या मूर्तीची आजच घरातल्या देवघरात स्थापना होणं गरजेचं आहे. खरं तर पूजेची सगळी तयारी मी करणार होते, पण मला आता करता येईल असं वाटत नाही. आणि मग ती पारूला पूजेची सगळी तयारी करायला सांगते आणि त्यामुळे पारूसुद्धा खुश होते. पण मग अहिल्याला सतत गुरुजींचं बोलणं आठवत असतं की आदित्यचं रक्षा कवच म्हणजे एक मुलगी आहे आणि ती जर त्याच्या आजूबाजूला असेल तर त्याच्यावर कोणतंही संकट येणार नाही. त्यामुळे तिला खूपच भीती वाटत असते. ती पारूला म्हणत असते की आदित्यचं रक्षा कवच नेमकं कोण आहे काय माहिती. जोपर्यंत ती मुलगी आदित्यच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत त्याच्यावर संकट येतच राहणार. आणि हे ऐकून पारू विचारते की देवी आई, आदित्य सरांवर कोणतं मोठं संकट येणार आहे का. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हो पारू, कारण त्याशिवाय गुरुजी स्वतःहून घरी आले नसते आणि त्यांनी हे सगळं सांगितलं नसतं. आणि हे ऐकून पारू काळजीत पडते. तिला आठवतं की जेव्हा तिने मंगळसूत्र काढून ठेवलं होतं तेव्हा आदित्यचा किती मोठा अपघात झाला होता. त्यामुळे मग ती सतत आदित्यच्या सोबतच राहायचं ठरवते. आणि मग ती पूजेचं सगळं सामान घेऊन आदित्यकडे जाते. ते सामान त्याच्या गाडीत ठेवते. आदित्य तिला विचारत असतो की अगं, हे सगळं काय आहे. तर ती रागातच सांगते की तुम्ही गुरुजींकडून जी मूर्ती घेणार आहात ना, त्यावर आधी गुरुजी तिथे संस्कार करतील आणि त्यासाठी जी पूजा आहे त्या पूजेचं हे सगळं सामान आहे. त्यामुळे आदित्य पारूला जास्त काही प्रश्न विचारत नाही. पण मग त्यानंतर मात्र आदित्य पुन्हा पारूला चिडवायला सुरुवात करतो. तो पारूला म्हणत असतो की काय गं पारू, तू माझ्या प्रेयसीला भेटली ना काल, मग कशी वाटली तुला ती. आणि तिचा विषय काढताच पारू खूप चिडते. ती रागातच आदित्यकडे पाहू लागते. आदित्य मात्र म्हणत असतो की पारू, खरंच माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिचे डोळे तर ना जेवढे फोटोमध्ये सुंदर दिसतात त्यापेक्षा प्रत्यक्षात बघितल्यानंतर सुंदर वाटतात. खरंच ना, मी तिच्या डोळ्यांमध्ये अगदी हरवून गेलो होतो काल. आणि हे ऐकून पारू अजूनच चिडते.
आदित्य मात्र म्हणत असतो की मी त्या मुलीच्या प्रेमात खरंच वेडा झालो आहे, तिच्याशी सतत बोलत राहावंसंच वाटतं मला. आणि हे ऐकून पारू चिडून म्हणते की आदित्य सर, याआधी काय घडले माहिती आहे ना तुम्हाला, मग तुम्ही तिच्या प्रेमात असे वाहवत कसे काय जाऊ शकता? तुम्हाला खात्री आहे का की ते डोळे त्याच मुलीचे आहेत? आणि त्यावेळी आदित्य मुद्दाम म्हणतो की हो पारू, हा काय विचारण्यासारखा प्रश्न झाला का? मला माहिती आहे ते डोळे त्याच मुलीचे आहेत. खरं तर माझी चूक झाली, मी आधी नीट लक्ष दिलं नाही, पण आता समजलं आहे की ती तीच मुलगी आहे आणि आता मी तिला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आणि आदित्यच्या अशा बोलण्यामुळे पारू खूप चिडते, पण मग ती जास्त विषय न वाढवता लगेच त्याच्या गाडीत बसण्यासाठी निघते. तर आदित्य विचारत असतो की आता तू कुठे येणार आहे? तर पारू म्हणते की मी देखील तुमच्यासोबत मंदिरात येणार आहे. तर आदित्य मुद्दाम म्हणतो की तू सुद्धा येणार आहेस का? खरं तर मला माझ्या प्रेयसीसोबत जायचं होतं, पण ठीक आहे, मी आधी तिला कॉल करून विचारतो. जर तिला जमणार असेल तर मग तू येऊ नको, आणि जर तिला शक्य नसेल तर मग तू ये. आणि हे ऐकून पारूचा राग अजूनच वाढतो. तर आदित्य मुद्दाम प्रेयसीच्या नावाखाली प्रीतमला कॉल करतो. इकडे प्रीतम आणि प्रिया गावी जाण्यासाठी निघालेले असतात आणि मग प्रीतम गाडी थांबवून आदित्यचा कॉल रिसीव करतो. तर आदित्य त्याच्या प्रेयसीसोबतच बोलत आहे असं नाटक करत प्रीतमसोबत बोलू लागतो आणि त्याचं ते बोलणं ऐकून इकडे प्रीतम आणि प्रिया मात्र हसत असतात. आणि मग त्यानंतर आदित्य सांगतो की मी फोन स्पीकरवर ठेवतोय, त्यामुळे मग प्रीतम लगेच मुलीचा आवाज काढतो आणि मग तो आदित्यला असं म्हणत असतो की सॉरी, मला जर तू आधी सांगितलं असतं तर मी नक्की तुझ्यासोबत देवळात आले असते, पण आता मला खरंच मॅनेज नाही होणार. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की काही हरकत नाही, मी देवळातून परत आल्यावर लगेच तुला फोन करेल, मग आपण भेटूयात. आणि मग त्यानंतर तो फोन ठेवून देतो. तर इकडे पारू खूप जास्त चिडलेली असते. ती मनाशी म्हणत असते की मी आदित्य सरांच्या सतत समोर असते तरी त्यांना माझे डोळे ओळखता येत नाही, या मुलीच्या ते कसे काय प्रेमात पडले काय माहिती. तर दुसरीकडे प्रिया तर खूप हसत असते आणि प्रीतमला म्हणत असते की मला खरंच वाटलं नव्हतं की आदित्य दादा एवढे खोडकर असतील, हे सगळं ते त्यांच्या प्रेयसीला जळवण्यासाठी करतायत ना. आणि त्यावर प्रीतमही हसतच हो म्हणतो आणि मग ते दोघेजण गावी जाण्यासाठी निघतात. तर इकडे आदित्य आणि पारू दोघेजण घरातून बाहेर पडतात आणि त्यांची गाडी गेटमधून बाहेर गेल्यावर एक माणूस लगेच त्या ठिकाणी येतो. तो आदित्यवरच लक्ष ठेवून असतो आणि मग तो लगेच दुसऱ्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही विटा रचायला घ्या, सावज आज स्वतःहून आपल्या जाळ्यात अडकायला येत आहे. दुसरीकडे अहिल्या मात्र खूप काळजीत असते, तिला सतत गुरुजींचं बोलणं आठवत असतं आणि मग ती गुरुजींना फोन करते. ती गुरुजींना सांगते की आदित्य एकटाच देवळात येत आहे, मी काही कारणामुळे त्याच्यासोबत येऊ शकले नाही. आणि ते ऐकून ते गुरुजी खूपच चिडतात. ते म्हणत असतात की अहिल्यादेवी, तुम्ही इतकी मोठी चूक कशी काय करू शकता? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की आदित्यवर मृत्यूची टांगती तलवार आहे आणि जोपर्यंत त्याला त्याचं रक्षा कवच सापडत नाही तोपर्यंत एक आई म्हणून तुम्ही रक्षा कवचाची भूमिका पार पाडायला हवी, सतत त्याच्या आजूबाजूला असायला हवं. तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरी कामं महत्त्वाची आहेत का? आणि गुरुजींच्या अशा बोलण्यामुळे अहिल्याला रडू येतं. ती म्हणत असते की ठीक आहे गुरुजी, मी लगेच निघते, मी आदित्यला एकटं सोडणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.